नाही काय आहे, आता एक नवीन होऊन हॉटेल डिप्लोमसी ही सुरू झालेली आहे. मुळामध्ये मुंबईतले नगरसेवक आहे किती, मुंबईमध्ये राहत आहेत. त्यांना आता सर्टिफिकेट घेऊन त्यांना आनंदोत्सव पण साजरा करण्याचं काम दिलं नाही, तुम्ही डांबून ठेवण्याचं काम केलेलं. हे निव्वळ प्रेशर टॅक्टिक्स आहे. दुसरा प्रेशर टॅक्टिक्स सत्ताधाऱ्यांकडनं हे केलं जातं आहे, अशा बातम्या पेरून किंवा आमच्याकडनं फोन केला. अरे आम्हाला काय करायचं, तुम्ही तुमचं बघा ना. आम्ही 2 दिवस अगोदरच सांगितलं की स्वर्गीय बाळासाहेब असते तर आज कशा पद्धतीने बघत असते की बुवा भारतीय जनता पार्टीचा नगरसेवक किंवा महापौर होतो आहे. आणि म्हणून हे अशा बातम्या पेरून हे त्यांना इनडायरेक्टली श्रेय देण्याचं काम किंवा त्या पद्धतीने त्यांना सांगण्याचं काम करतायत की बघा तुम्ही जर नाही आलं तर आम्हाला हा पर्याय आहे. आम्हाला कुठच्याही पर्यायामध्ये जायचं नाही. तुम्हाला जे निर्णय घ्यायचं ते घ्या. ही निश्चितपणे की मुंबईतली आणि विशेषतः मराठी माणूस हे जे सहन करणार नाही अशी परिस्थिती. आता बघा तुम्हीच बघा, एका बाजूला सत्तांतर झाल्यानंतर पहिला निर्णय काय व्हावा, तर पहिला निर्णय या बीपीडीच्या जमिनीवरती किंवा मुंबईच्या एकदम मध्य भागामध्ये बिहार भवन बनवलं जातंय. नवी मुंबईमध्ये का नाही तुम्ही देत, पनवेलमध्ये तुम्ही का नाही देत, या अगोदर देखील असे भवन आहेत. पण मुंबईमध्येच भवन आणली जातात आणि त्याचं समर्थन केलं जातंय सरकारकडनं की काय फरक पडतोय, की जर ते बनवत असतील त्यांच्या लोकांसाठी तर काय प्रॉब्लेम आहे. ही नामुष्कीची गोष्ट नाही आहे का, की एका बाजूला आपला मराठी भवन बनत नाही. आम्ही ज्यावेळी जागा तयार नक्की केली, त्याचे नकाशे तयार झाले, मंत्रिमंडळातून सुभाष देसाई होते, बाजूला गेल्यानंतर दीपक केसरकर त्या खात्याचे मंत्री होते, उदय सामंत का नाही ते करून पूर्ण करू शकतात. आणि जे भारतीय जनता पार्टी स्वतःच्या कार्यालयासाठी जागा निर्माण करू शकते तर मराठी भवनसाठी का करू शकत नाही, हा पण एक प्रश्न आणि एक निर्माण होतं ना. म्हणून याही बाबतीतलं जाब आम्ही येणाऱ्या विधानसभा आणि विधान परिषदेत विचारल्याशिवाय राहणार.